हाय हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे जवसापासून हेअर मास्क कसं तयार करायचं। तर व्हिडिओ अगदी नक्की शेवटपर्यंत बघा। तर चला आता इथे मी घरातली जे काही माझी कामे आहेत ते मी इथे पटकन अशी करून घेते। आणि जवस मी पाण्यामध्ये भिजवले आहे, त्याआधी मी हॉल असं पूर्ण एकदा डस्टिंग करून घेते। कारण कसं आहे ना, बाजूलाच असं घराचं काम सुरू आहे, त्यामुळे खूप सतत धूळ येत असते। त्यामुळे असं मध्ये मध्ये मला थोडी डस्टिंग करावी लागते, म्हणून मी असं थोडं पूर्णपणे असं डस्टिंग करून घेते। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझं छोटंसं असं एक फॅमिली मेंबर। तर आज याला 2 वर्ष कंप्लीट झालेली आहे आणि बघा किती घाण करून ठेवली आहे। तर मला ही पूर्ण याची घाण आणि याला पण आता छान असं धुवून मी छान असं जो याचा पिंजरा आहे तो मी छान असं मस्त वॉश करून घेणार आहे। आणि कसं आहे ना, हा सध्या एकटाच आहे आणि हे लव बर्ड्स आहेत तर 2 होते, तर एक माझ्या हाताने असं पळून गेला आणि याला पण आम्ही पळवलं होतं, पण हा काही पळाला नाही आणि हा परत पुन्हा घरी आला वापस। त्यामुळे आम्ही याला ठेवला आहे आणि आज याला 2 वर्ष पूर्ण झाली आणि याचं नाव बीटा आहे। तर इथे माझे सगळे कपडे मी वॉश करून घेतले होते, ते आता मी पूर्णपणे सुकवून घेते। ॲक्च्युली कसं आहे ना, ही बेडरूमची बाल्कनी आहे आणि दिवसभर या बाल्कनीमध्ये छान असं मस्त ऊन राहत असतो, म्हणून मी इथे वॉशिंग मशीन पण इथेच ठेवलं आहे आणि वॉशिंग मशीनच्याच बाजूला मी इथे स्टँड लावला आहे। सध्या इथे थोडी जागा कमी आहे, पण इथे मी सगळं व्यवस्थित असं लावून घेतलं आहे। आणि मशीनजवळ जर आपला असं स्टँड ठेवला असला तर आपल्याला कपडे वगैरे असे सुकवायला खूप सोपं जाते। आणि मी दररोजचे कपडे तर मशीनमध्ये घालत नसते, फक्त जे आपले बेडशीट्स वगैरे आहे ते मी इथे घालत असते। तर बाकीचे डेली यूजचे कपडे मी हातानेच वॉश करत असते, तर ते मी सगळे एक एक करून इथे सगळे सुकवून घेते। 햇살이 너무 좋았어. 그냥 모두 좋았어. 널 만나서 모든 게 다 잠에서 깨어나서 휴대폰을 먼저 보게 돼. 참 많이 변했다는가. 세상에서 제일 행복한 순간 널 만나고 매일 겪게 돼. 매일은 감사하죠. 그대가 곁에 있어서 언제나 오늘 같길 기도해요. 그대와 함께라는 건 영원한 축복 같아서 इथे बघा आज याला बघा किती खूप छान मस्त अशी फ्लावर्स आलेली आहे। आणि ॲक्च्युली कसं आहे ना, पावसामुळे झाडाचं पूर्ण सत्यानाश झाला आहे, पण फुलं छान आलेली आहे म्हणून मी याला असंच राहू देते। काही दिवसांनंतर मी याची छान अशी मस्त कटिंग करून घेणार आहे। कारण कसं आहे ना, जर आपण सतत अशी फ्लावर्सच्या झाडांची जर कटिंग करत असलं तर त्याची वाढ आणि त्याची जी ग्रोथ असते ती खूप छान अशी होत असते। आणि हा बघा मागल्या व्हिडिओमध्ये मी हा टँगल हार्ट इथे कसा लावायचा ते मी तुम्हाला सांगितलं होतं। तर बघा याला छान अशी मस्त छोटी छोटी जे रूट्स आहेत ते निघालेले आहेत आणि याची ग्रोथ पण छान अशी होऊन राहिलेली आहे। आणि जरी कुठलंही झाड असं लावलं तर त्याची केअर आपल्याला करावीच लागते। तर इथे मी त्याला असंच स्प्रेनी वगैरे पाणी घालत असते, तर म्हटलं तुम्हाला एकदा दाखवून घेते। आता इथे जवस 1 तास मी असंच पाण्यात भिजत घातले होते आणि आता 1 तास झालं। तर आता मी या जवसचं छान असं मस्त मास्क तयार करून घेणार आहे। त्याआधी इथे मी गॅसवर एक पॅन ठेवला आहे, तर इथे मी 2 ग्लास पाणी छान मस्त गरम करून घेणार आहे आणि छान असं उकळून झाल्यानंतरच मी ते ॲड करणार आहे।
आणि ते छान अशी जवस मी 2 ते 3 वेळा अशी मस्त उकळून घेणार आहे. आणि जवसला तुम्ही फ्लॅक्स किंवा अलसी पण म्हणू शकता. तर इथे छान असं मस्त उकळल्यानंतर जो आपला असा जो घट्टपणा येतो तो येईपर्यंत मी सतत असं उकळून घेणार आहे. सध्या इथे माझं पाणी खूप जास्त झालं आहे, कारण मला खूप जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचं होतं. आणि मी हे हेअर मास्क माझ्या केसांना आणि माझ्या आईच्या केसांनासुद्धा अप्लाय करणार आहे. आणि बाकी उरलेला मी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवणार आहे. त्यामुळे मी इथे पूर्ण 1 महिन्याचं तरी मी इथे बनवून घेत आहे. तर आता हा हेअर मास्क जो आहे आपला तयार झालेला आहे. आणि आता मी गॅस ऑफ करून छान असं थंड होऊ देणार आहे. किमान एक अर्धा तास याला मी असं थंड व्हायसाठी ठेवणार आहे. त्यानंतर मी याला चाळणीने छान असं गाळून घेणार आहे. तर मी हे एकदा फडक्याने पण गाळलं होतं, पण तेवढं काही तो फडक्याने गाळलं गेलं नाही. म्हणून मी इथे छान अशी चाळणी घेतली आहे आणि चाळणीने छान मी सगळं जो अर्क आहे त्याचा मी इथे काढून घेणार आहे. तर बघा इथे छान असं अर्क मी पूर्णपणे असं काढून घेतलं आहे. आणि जे काही त्या सीड्स होत्या त्या मी छान अशा वाळवून ते मी कुंडीमध्ये वगैरे घालणार आहे. तर इथे हे हर्ब अँड मोअरचं हेअर न्यूट्रिशन आहे ते मी इथे ॲड करणार आहे 1 चमचाभर. आणि तुम्ही इथे खोबऱ्याचं तेल किंवा ॲलोवेरा जेलसुद्धा ॲड करू शकता. आणि आता बघा अगदी कमी वेळात आणि कमी खर्चामध्ये आपला जो हा हेअर मास्क आहे तो पूर्णपणे इथे छान मस्त असं तयार झालेला आहे. आणि मी याला छान असं मिक्स करून आधी मी माझ्या आईच्या केसांवर अप्लाय करणार आहे, कारण तिला पण असं बरेच हेअरफॉल होऊन राहिला आहे. आधीचे केस खूप छान होते, पण ते कसं आहे ना, एजनुसार केस गळतात, त्यामुळे आता हिला हेअरफॉलचं खूप प्रॉब्लेम सुरू आहे. आणि या मोसममध्ये तर खूपच केस गळतात. तर बघूया आता हे हेअर मास्क अप्लाय केल्यावर काय फरक दिसतो. तर मी तुम्हाला सगळं असं माझं रोजचं हेअर केअर डेली रुटीन तुम्हाला नेहमी मी असं शेअर करत राहणार आहे. आणि तुम्हाला काल सांगितलेच होते की मला पण हेअरफॉलचा असा खूप भयानक त्रास सुरू आहे, त्यामुळे मी काल असा मस्त ऑइल मसाज केला होता. तर इथे मी हा जवसचा जो हेअर मास्क आहे तो पण मी इथे छान असं अप्लाय करून घेणार आहे माझ्या हेअरला. त्याआधी मी माझे पूर्ण केस जे आहे असे मोकळे करून घेते आणि त्यानंतर मी हा हेअर मास्क असं छान मस्तपैकी अप्लाय करून घेणार आहे. आणि खरंच सांगते, मागल्या वर्षी पण मी हा हेअर मास्क ट्राय केला होता, तर खरंच माझे केस गळणं खूप थांबले होते. त्यामुळे मी यावर्षी पण असा हा हेअर मास्क अप्लाय करत आहे. आणि सगळ्या केसांना मी असं पूर्ण खालच्या लेअरपर्यंत मी हा अप्लाय करणार आहे. आणि आतमधल्या अशा रूट्सला पण मी छान मस्त असं पूर्णपणे अप्लाय करून घेणार आहे. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा हा हेअर मास्क. आणि खूप कमी वेळात बनते आणि खूप कमी खर्चातही बनतं. आता छान असं मस्त मसाज करून घेऊया आणि बाकीचं उरलेलं मी ते फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवणार आहे. आणि आता 30 मिनिटे मी सुकू देणार आहे.
आता इथे मी माझे हेअर छान असे मस्तपैकी वॉश करून घेतले आहे आणि खरं सांगते खूप छान असं मस्त केस जे आहेत ते असे स्मूथ स्मूथ वाटून राहिले आहे. आज ना सकाळी सकाळी खूप छान अशी ऊन होती आणि मी माझे बेडशीट वगैरे सगळे असे मशीनला लावून घेतले होते. तर त्यांच्या इथे मी छान अशा मस्त घडी करून घेणार आहे. कारण कसं आहे ना, बेडशीट वगैरे छान असे ऑर्गनाईज राहिले तर आपल्याला घर पण आपलं छान असं नीटनेटकं दिसत असतो. म्हणून मी खरं सांगते, मी सगळे कपडे जे आहे ते असेच मी जेव्हाच्या तेव्हा घडी करून ठेवत असते. आणि कसं आहे ना, आपल्या घरामध्ये जास्त जो पसारा असतो तो कपड्यांचाच असतो. म्हणून कपडे असे वेळोवेळी घडी करून ठेवले तर ते खूप बरं वाटते. नाहीतर मग एका वेळी असे खूप कपडे जमा होऊन जातात आणि मग ते कपडे घडी करायला खूप असं त्रास होतो. आणि हा व्हिडिओ जरा 2 ते 3 दिवसापूर्वीचा आहे. तर बनाना पील फर्टिलायझर कसं करायचं ते मी इथे तुम्हाला दाखवून राहिली आहे. तर हा मी व्हिडिओ शेअर करायला विसरले होते, म्हणून मी आज तुम्हाला इथे व्हिडिओ शेअर करत आहे. तर आपल्या घरी जो बनाना असतो आणि आपण त्याचे जे हे पील असतात ते असंच फेकून देत असतो. तर ते फेकण्यापेक्षा त्याचं रियूज कसं केलं जातं तो मी इथे तुम्हाला सांगणार आहे. तर सगळे मी इथे बनानाचे छिलके जे आहेत ते मी पूर्णपणे इथे जमा करून ठेवले होते. आणि छान आता याला मस्त अशी कटिंग करून घेऊन मी याचं छान असं मस्त हे फर्टिलायझेशन करून घेणार आहे. तर कसं आहे ना, बनानामध्ये फॉस्फरस, कॅल्शियम खूप प्रमाणात असते आणि ते आपल्या झाडांसाठी, फळांच्या किंवा फुलांच्या झाडासाठी त्याचा जो पील निघालेला असतो तो खूपच जरुरी असते. म्हणून मी हे इथे सगळे एका डब्यामध्ये मी इथे फर्टिलायझर करून घेणार आहे. आणि बनाना पील फर्टिलायझर करताना पॅक असा डब्बा घ्यायचा आणि छान इथे मी पूर्ण वरपर्यंत असं पाणी घालून घेत आहे आणि छान असं झाकण लावून मी 3 दिवस असंच मी याला झाकून ठेवणार आहे. आणि मग 3 दिवसानंतरचा याचा रिव्ह्यू मी तुम्हाला शेअर करणार आहे. तर बघा इथे मी पूर्ण असं छान मस्त तयार करून घेतलं आहे. आणि कसं आहे ना, झाडांच्या ग्रोथसाठी खूप छान असते आणि ते खूप प्रमाणामध्ये फॉस्फरस असते. त्यामुळे हे पील आपण घरच्या घरी असं वेस्टेज आपले जे पण पील असते बनाना ते आपण न फेकता आपण इथे यूज करू शकतो. तर बघा आता 3 दिवसानंतर तुम्हाला दाखवते. हा बनाना पील फर्टिलायझर माझा तयार झालेला आहे. तर इथे मी माझा जो टोमॅटोचं झाड आहे, तर ॲक्च्युली हा टोमॅटोचं झाड मी असेच आपले जे किचनमध्ये टमाटर वगैरे असतात त्याच्या बिया मी असेच सतत कुंडीमध्ये किमान 8-10 दिवस असे घालत गेले तर त्याचं छान असं मस्त झाड तयार इथे झालं आहे. तर इथे मी हा फर्टिलायझेशन जो मी तयार केला होता इथे मी सगळ्या माझ्या झाडांना थोडं थोडं देणार आहे. आणि जे आपले घरचे टोमॅटो निघतात जे सडले किंवा खराब झालेले असतात तर ते न फेकता जर आपण त्याच्या बिया अशा कुंडीमध्ये टाकलं तर त्याची छान रोपे होऊन झाड तयार होते. आणि हा माझं कढीपत्त्याचं झाड आहे आणि इथे मी तसंच मी आपले जे लिंबू असते त्याचे पण बिया इथे मी घातले होते. तर इथे छान लिंबूचं पण झाड लागलेलं आहे. आणि हा जो आहे तो आपला पुदिन्याचं झाड आहे. तर याला पण मी इथे हा पील देऊन राहिली आहे. आणि माझ्या सगळ्या अशा जे फ्लावर्सचे आणि जे आपल्या फळांचे किंवा भाजीचे झाड आहे त्यांना मी इथे देणार. चला तर मग व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. सो बाय एव्हरीवन, हॅव अ नाईस डे.